कथा पुरुषार्थ कथा सुनो सुनो सिद्धार्थ कथा। नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। सर्वांना जय भीम। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत। काल आपण संघाशी संघर्ष हा भाग पाहिला। सिद्धार्थ गौतमाने कशा प्रकारे संघाला आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ते मत काही मान्य झाले नाही। अशा प्रकारे त्यांना ते संघर्ष संघाशी करावा लागला, हे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं। यापुढे 15 देशत्यागाची तयारी। दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली। युद्ध करण्याचे ठरले। आता युद्धासाठी सैन्य उभारायचं असेल तर त्यासाठी प्रस्ताव सेनापतीने मांडण्यासाठी दुसरी सभा बोलावली। संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असा सेनापतीने ठराव मांडला। सेनापतीने 20 ते 25 वर्षातील जे युवक आहेत त्यांनी सैन्यामध्ये भरती व्हावी यासाठी प्रस्ताव आपल्या संघामध्ये मांडण्यासाठी परवानगी द्यावी असं ठरविले। संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते। संघाच्या या सभेमध्ये जे युद्धाच्या बाजूने ज्यांचे मत होते ते सुद्धा या सभेमध्ये उपस्थित होते आणि जे विरोधी होते की ज्यांना युद्ध नको होते असे सुद्धा सभासद या संघाच्या सभेमध्ये उपस्थित होते। ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण झाली नव्हती। त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता। जे युद्धासाठी मान्य होते त्यांना काही प्रश्नच नव्हता की युद्धासाठी तयार होणे, परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता। त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमुने। युद्ध करण्याच्या बाजूने एक बाजू होती आणि दुसऱ्यांचे मत होते जे अल्पसंख्याक होते, त्यांना असं वाटत होते की युद्ध होऊ नये। यांना मात्र प्रश्न पडत होता की बहुसंख्यांच्या मतानेच आपण सुद्धा जावे किंवा न जावे किंवा त्यांच्यापुढे नमावे किंवा नमू नये असा त्यांच्याकडे प्रश्न होता। अल्पमतांनी निश्चय केला होता की बहुमतांवाल्यांच्या पुढे नमावायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता। अल्पसंख्याक जे होते त्यांनी ठरविले की बहुमतांचे जे आहे त्यांच्या बाजूने आपण मत मांडायचे नाही, त्यांच्यापुढे आपण नमायचे नाही आणि असा विचार करून ते संघाच्या सभेमध्ये उपस्थित झाले। दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते। कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी। त्यांनी ठरवले होते की बहुमतवाल्यांच्या आपण मतामध्ये हो म्हणायचे नाही, परंतु त्यावेळेस मात्र त्यांना विरोध करता आला नाही। त्यांना विरोध केल्यामुळे जो काही परिणाम होईल, जो काही आपल्याला त्रास होईल हे त्याची जाणीव त्यांना झाली असावी, त्यामुळे त्यांनी विरोध केला नाही। जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला। सिद्धार्थाने पाहिले की आपल्या बाजूने जे काही अल्पसंख्याक होईना, जे आपल्या बाजूने आहेत, आपल्या मताचे आहेत, युद्धासाठी जे तयार होत नाही आहेत, त्यांनी मात्र आयत्या वेळेस किंवा त्या प्रसंगी माघार घेतलेली आहे। त्यावेळेस सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, मित्रहो, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा। तुमच्या बाजूला बहुमत आहे, परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन।
मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतम म्हणतात संघाला उद्देशून की मित्र हो, तुमचे जे मत आहे ते तुम्ही करा, परंतु मी काही सैन्यामध्ये दाखल होणार नाही आणि युद्धातसुद्धा तयार होणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापती म्हणाले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेली शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थच्या या विरोधी बोलण्यावर सेनापती म्हणाला, सिद्धार्थ, तू ज्यावेळेस सभासद म्हणून झाला होतास आणि त्यावेळेस ज्या अटी होत्या त्या नियम तू आठवण कर, आणि जर ते नियमाचं एक जरी तू उल्लंघन केलेस तरी तुला लोकनिंदेपासून लांब जाता येणार नाही, लोकनिंदेला तुला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. सिद्धार्थ पुरोहित सेनापतीला म्हणतात की शाक्यांचे जे हितसंरक्षण आहे ते मी तन मन धनाने करणारच आहे, परंतु मला असं काही वाटत नाही की युद्ध केल्यामुळे शाक्यांचे हित संरक्षण होईल, हित शाबूत राहील, आणि या शाक्यांच्या हितापुढे मला लोकनिंदेची काही पर्वा नाही. लोकनिंदा झाली तरी मला काही त्याची पर्वा नाही, असं सिद्धार्थ सेनापतीला म्हणतात. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हातचे खेळणे कसे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करू देईन. कोशलाधिपती जे आहेत राजा प्रसेनजित यांच्या अधिपत्याखाली शाक्यांचे हे राज्य होतं, त्यामुळे शाक्यांसाठी हे युद्ध करणे हे कसं चुकीचं होईल याचं स्पष्टीकरण करून सांगितले. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजेत. कदाचित तुला असे वाटत असेल की कोशल राजाच्या अनुनय वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकणार नाही. सेनापती म्हणाला की तुला असं वाटत असेल की कोशलाधिपती जे आहेत त्यांना हे कळेल की तू विरोध करत आहेस आणि त्याच्यामुळे तुला देहात्यागाची आणि देशत्यागाची शिक्षा संघाने जर ठोठविली तर ते कोशलाधिपती मात्र त्याला मान्य होणार नाहीत असे तुला वाटत असेल, परंतु तसे काही नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. जरी कोशलाधिपतींनी नकार दिला तरीसुद्धा शासन करण्यासाठी तुझ्यावर शिक्षा ठोकवण्यासाठी संघाकडे मात्र दुसरा मार्ग आहे. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. संघाकडे दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे तुझ्या कुटुंबावर संघ बहिष्कार घालू शकेल आणि तुझ्या कुटुंबाची जमीन आहे ती जप्त करू शकेल. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थला जाणीव झाली. सिद्धार्थाच्या लक्षात आलं की आपण जर विरोध करत आहोत त्यामुळे आपल्याला कशाप्रकारे दुष्परिणाम याचे भोगावे लागतील हे सिद्धार्थाच्या लक्षात आले. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. संघाने 3 पर्याय सिद्धार्थासमोर ठेवले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती करून देण्यास तयार होणे. सिद्धार्थासमोर 3 पर्याय ठेवण्यात आले. एक म्हणजे सैन्यामध्ये दाखल होणे, दुसरे म्हणजे देशत्याग किंवा देहांताला संमती देणे, आणि 3 म्हणजे आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेणे. हे 3 पर्याय सिद्धार्थासमोर संघाने ठेवले. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. त्याच्या पर्यायाविषयीचा विचार त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. पहिला पर्याय जो आहे की जो सैन्यामध्ये दाखल होणे आणि युद्ध करणे हे सिद्धार्थाला मान्य नव्हते, आणि 3रा पर्यायामध्ये आपल्या कुटुंबावर आपल्यामुळे कशी आपत्ती येऊ शकते हे विचार सिद्धार्थाला मान्य नव्हता. त्यामुळे त्याला दुसरा जो पर्याय आहे की देशत्याग करणे किंवा देहांत हेच त्याला योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका.
त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊ नका. त्यांच्यावर उपासमार करू नका. ते निरपराधी आहेत. अपराधी मीच आहे. सिद्धार्थ म्हणतो की माझ्या कुटुंबाची जमीन जी आहे ती जप्त करून घेऊ नका. त्यांच्यावर उपासमार होईल आणि अपराधी मी आहे, तर त्यांना त्याची शिक्षा मात्र होऊ नये. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कोषाधिपतीकडे यामुळेच मी याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो. सिद्धार्थ संघाला किंवा सेनापतीला उद्देशून म्हणतात की मला देशत्यागाची किंवा देहांताची शिक्षा द्या आणि मी ती आनंदाने खुशीने स्वीकारीन. कोशलाधिपतीला याचा मुळीच कल्पना येऊ देणार नाही, असं मी आपणास अभिवचन देतो. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडला की जो देशत्यागाचा आहे, देहांताचा आहे. आणि तसं मत आपल्या संघाला सिद्धार्थ गौतमाने सांगितले. 16 मार्ग सापडला परिव्रज्या. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ती ही गोष्ट कोशलाधिपती समजणारच आणि तो असाच निर्णय काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सेनापती म्हणतो की तू देहांताची किंवा देशत्यागाची जी शिक्षा आहे तू ती भोगावयास तयार आहेस, परंतु हे तुला जमेल की नाही प्रश्न वाटत आहे. आणि जर कोशलाधिपतीला राजा प्रसेनजीतला जर हे कळालं तर त्यावर तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, ही जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. आणि हीच जर अडचण असेल की कोशलाधिपती विचारतील, संघाला जाब विचारतील की सिद्धार्थला का देशत्याग किंवा देहांतचं शिक्षा ठोठावली आहे, तर हीच जर अडचण असेल तर मी त्यातून एक मार्ग सुचवतो, असं सिद्धार्थ गौतम म्हणाला. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. आता यातून मार्ग सिद्धार्थाने काढला तो म्हणजे परिव्रज्या घेणे आणि तो हा एक प्रकारचा देशत्यागच आहे, असं सिद्धार्थ गौतम समजावून सांगतात. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. सेनापतीला योग्य वाटले त्यांनी सांगितलेले मत, परंतु हा सिद्धार्थाला जमेल की नाही याविषयी त्याला शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुला परिव्रज्या कसे घेता येईल? सेनापती सिद्धार्थाला म्हणतात, तुझ्या आईवडिलांची पत्नीची संमती घेतल्याशिवाय तुला परिव्रज्या घेता येणार नाही. आपण त्यांची संमती मिळविण्यासाठीचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थ त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, त्याची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थ सेनापतीला म्हणतात, माझ्या आईवडिलांची पत्नीची संमती मिळो अथवा न मिळो हा देश सोडून जाण्याचे मी आपणास वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे, असे संघाला वाटले आणि तो त्यांनी मान्य केला. सभेचे कार्य संपल्यावर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणे ऐका, मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. सभा संपण्याच्या वेळेसच एक तरुण त्या सभासदांपैकी एक तरुण उभा राहिला आणि तो म्हणाला की मला एक म्हणणे माझे जे आहे ते मला सांगावयाचे आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका वाटत नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. तो तरुण जो आहे तो काय म्हणाला की सिद्धार्थ देशत्याग करेल, देश सोडून जाईल, यात काही शंका नाही, परंतु मला असा प्रश्न वाटतो की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही. माझ्याकडे एक प्रश्न आहे. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? सिद्धार्थ जर परिव्रज्या घेतच असेल तर तो लांब जाणारच असेल, तर मग कोलियांशी युद्ध करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. आणि हा जो प्रश्न आहे युद्ध करण्याचा त्याचा संघाने विचार करावा असा सिद्धार्थ गौतम असा तो तरुण आपल्या संघाला सांगतो. काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याचा विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागेल.
असे कौशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. तो जो तरुण आहे तो म्हणाला, संघाला म्हणाला की जर देशत्याग करायची असेल, देशत्यागाची जी सिद्धार्थाने जो देशत्याग करण्याचा जो विचार केला आहे ह्याची माहिती कौशलाधिपतींना कळेल आणि सिद्धार्थाचा देशत्याग, परिव्रज्या आणि कोलियांच्या बरोबर युद्ध पुकारलेले जे आहे याला सिद्धार्थाने जर विरोध केला असेल तरच केला असेल, म्हणूनच त्याला देशत्यागाची शिक्षा संघाने ठोठावलेली आहे असं त्याला वाटेल कौशलाधिपतींना. आणि हे त्यांचे वाटणे हे काही योग्य नाही. म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ याच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलियांशी युद्ध यामध्ये काही काळ जाऊ द्यावा की जेणेकरून कौशलाधिपतींना दोन घटनांमध्ये काही संबंध नाही असं लक्षात येईल, की ज्याच्यामुळे सिद्धार्थ गौतमाला गृहत्याग करतो आहे की त्याने युद्धाला विरोधी केला असल्यामुळे त्याला देशत्याग किंवा परिव्रजा घ्यावी लागते असे कौशलाधिपतीला वाटेल. म्हणून दोन घटनांमध्ये वेळ ठेवावा, मध्ये काही काळ जाऊ द्यावा असं त्यात युवकाचे म्हणणे होते. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे ही संघसभा संपली. तर आता आपण याचं वाचन केलेलं आहे की ज्यांनी सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्याचा हा जो मार्ग आहे तो स्वीकारलेला आहे. आपण सहकार्य केलं, आपण चांगल्या प्रकारे ऐकत आहात, पाहत आहात. हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं चिंतन मनन करणे, वाचन करणे हे फार मंगलमय असं कर्म आहे. तर सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. नमो बुद्धाय. जय भीम.